परमार्थ म्हणजे तू कमाने कसं नाही. मोजकेच घर मोठे आहेत महाराज, मोजकेच घर मोठे आहेत. ज्या घराला ज्ञानोबा कळाले गुरुजी, ज्या घराला तुकोबा कळाले अण्णा, ज्या घराला परमार्थ कळाला, परमार्थ फक्त बाह्य स्वरूपाचा नाही तर अंतर स्वरूपाचा परमार्थ. मी आपल्या घरामध्ये लेकर दंडातल्या ताकदीनं मोठे करायचे का डोक्यातल्या ताकदीनं मोठे करायचे, त्याचा वेलू गेला लग्नामध्ये. दंडातल्या ताकदीचे पोरं आणि डोक्यातल्या ताकदीचे पोरं लई जमीन आसमानचा बदल आहे. दंडातली ताकद नसावी. माझ्या छत्रपती राजांची ताकद दंडातली होती का डोक्यातली? डोक्यातली होती. भगतसिंगाची राजगुरूची ताकद डोक्यातली होती का दंडातली? बोला की. ते आई सद्गुरूच्या सानिध्यामध्ये पंचमहाभूताचं रोपट लावलं, त्याचा वेलू गेला गगनावरी बलसणीचं पाणी. आयासी गेल आम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. जगत पिता जगत नायक ब्रह्मांडाचं धणी माझ्या जिवंत सिंहासनावर विराजमान आहे. हे ज्या वेळेस कळतं, वारकऱ्याला कळतं, साधकाला कळतं, त्या घरातलं दारिद्र्य पळून जातं. आणि ज्या घरातलं दारिद्र्य पळून जातं तिथं ऐश्वर्य संपन्न विचार प्राप्त होतात. आणि ज्यांच्याकडे ऐश्वर्य संपन्न दैदिप्यमान विचार आहे, दैदिप्यमान विचार म्हणजे हेअरस्टाईल का हेअरस्टाईल, डोक्याच्या केसाचं वळण का डोक्यातले विचार. डोक्याच्या केसाच्या वळणानं तगड करायचं का विचारानं तगड करायचंय? थिंकिंग, कल्चर लाईफ, तुमची विचार प्रणाली, तुमचं राहणीमान, तुमचं दैनंदिन जीवन माफक श्रवण करतायत. गोपाल कृष्णाचं हेअरस्टाईल का हेअरस्टाईल? आपल्या घरातल्या लेकराची हेअरस्टाईल का हेअरस्टाईल? आपल्या घरामध्ये लेकर दंडातल्या ताकदीनं मोठे करायचे का डोक्यातल्या ताकदीनं मोठे करायचे, त्याचा वेलू गेला लग्नामध्ये. दंडातल्या ताकदीचे पोरं आणि डोक्यातल्या ताकदीचे पोरं लई जमीन आसमानचा बदल आहे. दंडातली ताकद गोपाल कृष्णाची ताकद दंडातली आहे का डोक्यातली आहे? वेलू गगनावर जाणं म्हणजे विचाराची पराकाष्ठता, विचारानं स्टँडर्ड. आणि विचार शुद्ध होतात ते आहारानं, आहार शुद्ध, आहाराची शुद्धता प्राप्त होते संताच्या वाङ्मयानं. आणि ज्या घराला संताचं वाङ्मय कळालं त्याचा वेलू गेला गगनावरी. मग विचाराचा मोगरा फुलला. फुलांचे बरेच प्रकार आहेत. फुलांचा राजा कोण आहे? तात्या, फुलांचा राजा कोण आहे? नाही, तुमच्याकडे बोट केले घेतले. फुलांचा राजा गुलाब आहे. मग आई, फुलांचा राजा जर गुलाब आहे तर मोगरा का फुलला? गुलाब फुलला, गुलाब फुलला असं माऊलीनं म्हणायला हवं होतं. मग मोगराच का फुलला? कारण की गुलाब राजस आहे, मोगरा सात्विक आहे. आमच्या घरामध्ये विचार राजस असावे का सात्विक असावे? विचार फुलणारे लेकराने, विचाराला खुंकर घालणारी आई आणि बाबा असावं. विस्तव जर विजला ना, त्याला असं जर केलं ना तर त्याचा निखारा चांगला होतो. बुद्धी फुंकणारा बाप आणि बुद्धी फुंकणारी आई असावी. तर घरामध्ये क्लास 1, क्लास 2, एसटी, कलेक्टर, लाल दिव्याच्या गाडीत फिरणारे लेकर. तर घरामध्ये दिसतात बापालाच काही कळणार इथं बायोलॉजी आहे, इथं डीएनए, जीवशास्त्र आहे, अॅनाटॉमी शास्त्र आहे. परमार्थामध्ये फळा त्याचा भाव, फळा त्याचा
परमार्थ भोळ्याचा, मूर्खाचा, नालायकाचा, बावळटाचा नाही. ज्या घरामध्ये डोक्यातली ताकद वाढवण्याकरता, बुद्धीचा ग्रोथ वाढण्याकरता, लेकराचं डायजेशन कसं आहे, आहाराची शुद्धता, ज्या घरातली महिला लेकराचं डायजेशन कळाल्यानंतर देते, त्या घरातल्या लेकराच्या एका सहीवर जिल्हा चालतोय. त्या घरातल्या लेकराची अपॉइंटमेंट घ्यावं लागते. 15 दिवस ते लेकर भेटत नाही. डॉक्टरकी मध्ये फार मोठे. इथं बीजाची शुद्धता, इथं डीएनए स्टँडर्ड आहे. बाबाचं रक्त ज्या घरामध्ये शुद्ध आहे, त्याचा वेलू गेला गगनावरे. परमार्थ म्हणजे तुक म्हणे नाही. मोजकेच घर मोठे आहेत महाराज, मोजकेच घर मोठे आहेत. ज्या घराला ज्ञानोबा कळाले गुरुजी, ज्या घराला तुकोबा कळाले अण्णा, ज्या घराला परमार्थ कळाला, परमार्थ फक्त बाह्य स्वरूपाचा नाही तर अंतर स्वरूपाचा परमार्थ. मी महाराज दिसतो का महाराज आहे म्हणजे हो अण्णा नाही, माझं बाह्य स्वरूप आहे. इथं स्किन टच जीन्स पॅन्ट, ऍपल कट टी शर्ट, पेरनाम कट, मिशा काढून हॅलो आवाज बाह्य स्वरूपाला किंमत नव्हे. नुसतं दिसणं महत्वाचं नाही, असणं फार महत्वाचं आहे. वारकरी दिसणं का ते महाराज काही दिसतात, नुसतं दिसून उपयोग नाही. नुसतं दिसायला महाराज आणि काम निळफुलेचं. बाह्य स्वरूपाला नव्हे. पतिव्रता दिसणं महत्वाचं का असणं? दिसणं महत्वाचं नाही, असणं फार महत्वाचं आहे. वारकरी दिसणं महत्वाचं आहे का असणं? महाराज उस डोंगा परी रसण हे डोंगा पाय फुलला डोंगा परी रसन आहे डोंगा काय फुललासी भरलिया रंगा. विचाराचा मोगरा, विचाराची प्रगल्भता, आत्मविश्वास. ज्ञानोबा तुकोबा कळाले, नुसता अभंग पाठ होऊन नाही कळाले, अभंग पाझरले. ज्या घराला अभंग कळाले त्या घरातली भीती निघून गेली, आत्मविश्वास प्राप्त झाला. लेकर झोपडीत जरी जन्माला आले तर शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद त्या लेकरांमध्ये प्राप्त झाली. आय कॅन डू, मी करू शकतो आणि मी बनवू शकतो. मला विचाराचा मोगरा आहे. परमार्थ नुसतं पाठाचा नुसतं पाठ झालंय. परमार्थ किती मुरलाय, किती कळलाय, किती समजलाय. त्या घरामध्ये किती आनंद आहे, किती परमानंद आहे. घराला घरपण आहे का नाही, घराला आहार कळाला का नाही, घरामध्ये वैचारिक क्षमतेची प्रगल्भता वाढली की नाही.
बीजाची शुद्धता 15 ते 25 ब्रह्मचर्य व्रताचं पालन. 15 ते 25 मध्ये या पंचमहाभूताच्या रोट्याला, या पंचमहाभूताच्या गाडीला ज्या तरुणाला टर्न मारता आला ती गाडी स्टँडर्ड आहे. मनोमार्गे गेला तो ते मनाने गेला तो संपला. संतों के साथ जाना है तो भगवान का दर्शन पाना है. म्हणून माये विचाराचा मोगरा तुम्हाला फुलू शकता. घरातली बागतदारी फार स्टँडर्ड लागते. बागतदार तुम्ही, बागतदार खत आणून देईल पण चालवण्याचं कार्य बागतदारीकडे टाकण्याचं. पहिली ते 10वी तुमचे रोप आहेत, हे जे लेकर आहेत ना तुमचे पिका आहेत ते, आणि या पिकाला चांगल्या प्रकारचं खत देण्याचं कार्य बापानं आईनं करावं. आईनं खुरपणी करावी त्याची. तुमच्याकडे खुरपतात ना वाघनखी, शिपरूट, हारळ, केनपट, कासल्या, हेच गवत आहेत ना, कांग्रेस. खुरपणारी बागतदारी नसतात. तुमच्या पिकाजवळ कोणते तण आहेत, हे तण जर बागतदारीला काढता आलं तर पीक स्टँडर्ड आहे. शेती करावी जतन, नाही तरी नासोनी जाय. कारण आळस उरे हाय. ज्याला योग्य वयात लेकराकडे लक्ष देता आलं नाही आणि योग्य वयात पिकाकडे लक्ष देता आलं नाही, कारण आळस उरे हाय. वेळ निघून गेली, उपयोग नाही. ताकद दांडाची वाढण्यापेक्षा डोक्यातली जर वाढली तर पोरं मोठं हॉस्पिटल टाकू शकते, तर पोरं जिल्हा अधिकारी होऊ शकते, तर पोरं क्लास 1 होऊ शकते, एसपी होऊ शकते, कलेक्टर होऊ शकते. आणि दंडातली ताकद जर वाढली दंडातल्या ताकदीचे पोरं दुसऱ्याचे झेंडे घेऊन फिरणारे. तुमच्या घरातलं तुमचा मालक आणि पोरग काय करतं बोला. कोणाच्या गुलामगिरीत नाही, कोणाचे झेंडे तर उचलत नाही ना. झेंडे उचलत असेल तर दंडातली ताकद आहे, झेंडे उचलायला लावित असेल तर डोक्यातली ताकद आहे. आय कॅन डू, मी करू शकतो आणि मी बनवू शकतो. तुमच्या घरातल्या लेकराला अपमान पचवण्याची ताकद त्याच्या बुद्धीत आहे का, मनात आहे? त्याला अपमान पचवता आला का ते मान पचवू शकतो साहेब. कारण की मोठं व्हायचं ठरलं तर 70% अपमान आणि 30% मान मिळतो. 70% तुमचा अपमान होईल पण सहन करण्याची ताकद तुमच्यात असेल तर समजायचं तुमच्या बापाचं बीज फार शुद्ध आहे. तुम्हाला उलशीक जर एखादा गाडी पास करून गेला तुमची, मला माया पुढे जातो. हलक्या बुद्धीचे हलक्या मनाचे लेकर तुमच्या घरात आहेत. तुमचे पोरं जर तुम्ही खुन्नस करत असतील तर समजायचं संपायच्या लायकीचे. बाप जीवनामध्ये बापाचा विचाराचा मोगरा फुललेला असेल तर बापाचा डीएनए स्टँडर्ड आहे, बापाचं बीज शुद्ध आहे. ज्या बापाचं बीज शुद्ध आहे, ज्या जमिनीत टाकायचे ती भूमी सुद्धा. का भूमीचे मार्दव सांगे कोंभांशी लवलव, नाना आचार गौरव सुकुलेनांचे. जमिनीची ताकद जमिनीतून निघणाऱ्या कोंभावरून कळते, तसं आई बापाची ताकद जन्माला येणाऱ्या पोरावरून किंवा पोरीवरून कळते. घरामध्ये
बाप जर माफी मागणारा असेल तर समजायचं पोरग लय मोठं करायचं त्याला. आणि बाप जर म्हणत असेल पोराला तू दांडा घे मी पैसा घेतो, हो घर जाळून कोळशात धंदा करणार बाप निर्माण झाला. 4 रुपये डबीने कोळशी विकणार. तुम्ही इथं माइंड किती स्टँडर्ड आहे, तुमचं माइंड किती स्टँडर्ड. परमार्थ म्हणजे बघ माळा घातल्या जे हरी मारला किसान गेला जे. बाहेरून नटक म्हणजे परमार्थ नाही. अंतरीची घेतो गोळी आहे जोडी आवाज. म्हणून जगत असताना आपल्या घरामध्ये विचाराचा मोगरा म्हणजे मोगराच का गुलाब का नको. फुलांचा राजा जर गुलाब आहे तर मोगरा का फुलला. पक्ष्यांचा राजा कोण आहे हे दाद्या, पक्ष्यांचा राजा कोण आहे सांग. मोर. वाव गुड बॉय व्हेरी नाईस. मोर आहे. पक्ष्यांचा राजा जर मोर आहे माऊली दादा अण्णा, पक्ष्यांचा राजा जर मोर आहे तर मग कावळ्याला माऊलीनं का उपमा दिली. तुमच्याकडं कावळा पोको वळलो आणि कोंबडा नाही. आपल्या लहानपणी एक होत ना कोंबडा पोको होतो, पैसे मागतो हे होत तुमच्याकडे. पैसे खिशात हे लहानपणी कुकू चुकू करायचे. तिकडे नव्हते, आमच्या तिकडे होत नेवाशा. कावळा पोकत नाही, कावळा ओरडतो आणि कोंबडा पोकतो माणूस. जाऊ द्या माऊलीला कोणता कावळा सांगायचा, कारण की माऊली कावळ्याचं वर्णन कधीच करणार नाही. तो कावळा नाही काकवृषुंडी सांगायचा.